थंडीचे दिवस आहेत आणि हेल्दी असं छान सकाळी सकाळी ब्रेकफास्टला किंवा टिफिनला द्यायला असा मस्त भरपूर भाज्या वापरलेला हा पावभाजी पराठा की जो एकदम असा मऊ खुसखुशीत झालेला आहे. त्याच्यामध्ये लेयर्सही छान आलेले आहेत. तर हा पराठा कसा करायचा हे आपण स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ पाहता पाहताच तुमच्या उजव्या हाताचं बोट सबस्क्राईबवर ठेवा आणि डाव्या हाताचं बोट लाईकवर ठेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. वेलकम टू नंदाज युनिक किचन. पावभाजी पराठा करण्यासाठी मी इथं 2 गाजर साल काढून किसून घेतलेले आहेत. 5-6 पालकची पानं चिरून घेतलेली आहेत बारीक. 2 काकड्या साल काढून मागचा पुढचा भाग जास्त काढून किसून घेतलेले आहेत, म्हणजे ते कडू लागत नाही. 1 बीट साल काढून किसून घेतलेले. 1 चमचा आल्याचा किस आणि 1 चमचा मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आता गॅसवर एक जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 पळी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जाईल आपलं जिरं. 1 चमचाभर मी जिरं घातलेलं आहे. जिरं फुललं की त्याच्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकणार आहे. हिंग टाकून झाला की अगदी थोडी हळद टाकायची. हळद टाकल्यामुळं काय होतं की आपण आलं आणि मिरची टाकणार आहे ना, ते टाकल्यानंतर जे तेल बाहेर उडतं ते जास्त उडत नाही म्हणून हळद टाकली. आलं आणि मिरची टाकून घेतलेली आपण. हे जरा हलवून घेऊयात. आणि अर्ध्या मिनिटासाठी हे जरा छान भाजून घेऊयात. आता हे भाजून झालं, ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आपण टाकून घेऊयात. सगळ्या भाज्या टाकायच्या. काय होतं मुलं अशा ह्या भाज्या खात नाहीत. मग असा पावभाजी फ्लेवरचा पराठा असेल ना, तो पराठा आवडीने खातात. आणि भाज्याही खाल्ल्या जातात, तूपही खाल्लं जातं. हेल्दी असा आपला हा पराठा तयार होणार आहे. ह्या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊयात. छान परतून घेऊयात ह्या फोडणीमध्ये. कलरच काय छान दिसतोय बघा. सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये बटाटाही घालू शकता, पण जास्त क्वांटिटी झाली असती आणि बटाटा आपण असा बऱ्याच वेळा वापरतो. त्यामुळे मी इथं बटाटा स्किप केलेला आहे. हेल्दी भाज्या वापरलेल्या आहेत सगळ्या. 1 मिनिटभरासाठी ते परतून घेतलंय मी. परतून घेतल्यामुळं मसाल्यामध्ये ह्या भाज्यांची चव छान होते. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा एवढी फ्रेश क्रीम घालायची आहे. आपल्या घरामध्ये आपण दूध घेतो ना, ते दूध फ्रिजमध्ये ठेवलं न तापवता, की आपल्याला अशी क्रीम काढता येते आणि ती फ्रेश क्रीम वापरली की टेस्ट छान लागते. फ्रेश क्रीम नसेल 1 चमचाभर दही वापरलं तरी चालेल. हे मिक्स करून घेऊयात. आता मिक्सर जारमध्ये मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. 1 सिमला मिरची चिरून घेतलेली आहे. बी काढून चिरलेली आहे आणि अर्धी वाटी मटारचे दाणे. हे आपण जाडसर फिरवून घेतलेलं आहे. 1 मिनिटभर या भाज्यांना छान वाफ आलेली आहे. आपण मिक्सरला टोमॅटो, वाटाणा आणि सिमला मिरची फिरवून घेईपर्यंत हे वाफवून घेतलेलं आहे. आता हे वाटलेलं सिमला मिरची, मटार आणि टोमॅटो जाडसर वाटलेलं आपण याच्यामध्ये ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात छान. या सगळ्या भाज्या वापरल्यामुळं आपला पराठा हेल्दी होतो. हे चांगलं मिक्स करून घेऊयात. असा हेल्दी पराठा मुलं आवडीने खातात, नाहीतर भाज्या खात नाहीत आणि हे कव्हर करून ठेवूयात. वर ठेवल्यानंतर झाकण काढून आपण बघूयात.
काकडीला पाणी सुटतं, भाज्यांमध्ये पण पाण्याचं प्रमाण असतं. आपण मीठ वगैरे टाकलेलं आहे. ते पाणी सुटून ह्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मसाले ऍड करूयात. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला आणि 1 चमचा लाल तिखट आहे. ते आपण मिक्स करून घेऊयात. हे छान मिक्स केलं. याच्यामध्ये आपण 1 चमचाभर लिंबाचा रस टाकूयात आणि थोडंसं तूप टाकायचं 2-3 चमचे. हेल्दी आपल्याला पराठा बनवायचा आहे. तूप किंवा तुम्ही बटर टाकलं तरीही चालेल. पावभाजी खाल्ल्यासारखा पराठा खाताना फील यायला पाहिजे. बघा हे छान सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. भाज्या शिजल्याही छान आहेत आणि दिसतंय छान आपल्याला हे. आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊयात. हे सगळं मिश्रण मी काढून घेते आणि छान पसरून असं ठेवायचं म्हणजे लवकर थंड होईल. आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून हे मळून घ्यायचंय. आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता. त्याच्यामध्ये टाकूयात थोडं मीठ कारण आपण कणिक घालणार आहे. भाजीला मीठ घातलं होतं, पण कणकेला मीठ पाहिजे म्हणून आपण थोडंसं मीठ घालूयात. आणि बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर सारी कोथिंबीर कारण आपला पावभाजी पराठा आहे हा. त्यामुळे आपण हे टाकून छान मिक्स करूयात. तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी चालेल आणि तुम्ही याच्यामध्ये बटाटाही घालू शकता. पण बटाटा बऱ्याच वेळा खाल्ला जातो, मग मी इथं बाकी सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत, बटाटा घातलेला नाही. क्वांटिटी पण जास्त झाली असती कारण बाकीच्या भाज्या मी भरपूर घेतलेल्या आहेत. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये बसेल तेवढं आपण आता पीठ घालूयात. गव्हाचं पीठ घालणार आहे आपण ह्याच्यामध्ये. बघा असं छान ही भाजी तयार झाली आपली. वास येतोय ह्याचा सेम टू सेम पावभाजी सारखा. आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालूयात आपण. बसेल तेवढं पीठ घालून आपण मळून घेऊया. बघा हे पीठ मळून घेतलेलं आहे मी. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. आपण पोळीला जशी कणिक मळतो चपातीला रोजच्या, तसं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. एक 5 मिनिटासाठी हे झाकून ठेवूयात आपण. त्या पिठाचा एक गोळा घेतलाय मी आपण मळलेल्या. आता आपण पिठामध्ये घोळवून घेऊयात आणि ह्याची छानशी पारी तयार करूयात, खोलगट अशी. आणि ह्या पारीमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचंय आपल्याला. असं थोडंसं तूप टाकायचं आणि हे बंद करायचं. बंद करून परत ह्याचा गोल करून आपण हे लाटून घेऊयात. आता हा पराठा मी लाटून घेते. त्याच्या जाडसरच लाटायचा आहे आपल्याला. पराठा लाटून घेतलाय जाडसर. ह्याला फोर्कनी थोडे मार्किंग करायचे आणि आपण हा तव्यावर टाकून घेऊयात. उलटवून घेते मी हा. छान दाबून दाबून असा शेकून घ्यायचा हा. आणि ह्याला तेल लावायचं नाही, खाली उतरवून आपण ह्याला तूप लावणार आहे. तव्यातून खाली काढून घेतला की त्याला तूप लावून घ्यायचंय आपल्याला. आपण जे प्रमाण घेतलंय भाज्यांचं त्याच्यामध्ये साधारण 4 वाटी एवढं गव्हाचं पीठ बसलेलं आहे. त्याचे आपले इथं एक 6 ते 7 पराठे होतील कारण आपण जाड जाड हे पराठे करणार आहे. असं दाबून दाबून छान खरपूस असा हा भाजून घ्यायचा आहे. बघा छान खमंग खरपूस असा हा मी पराठा भाजून घेतलेला आहे. दाबून दाबून भाजायचा.
मी मुद्दाम त्याला फोर्कने मार्किंग केले होते की आतपर्यंत छान तो शेकला जातो. आता आपण पिठामध्ये पण तूप भरपूर घातलंय, आतमध्ये पण घातलेलं आहे, त्यामुळे इथं वरून तेल लावण्याची गरज नाही. बघा मगाशी तुम्हाला पीठ दिसत होतं, आता अजिबात ह्याला पीठ दिसत नाही, जसं आपण शेकलंय तसं. आता आपण हा काढून घेऊयात आणि ह्याच्यावर तूप टाकून हा पराठा सर्व करायचा. गरम गरम पराठा, त्याच्यावर तूप. तुम्हाला बटर आवडत असेल बटर टाकलं तरीही चालेल, पण मी इथं तुपाबरोबर हा हेल्दी पराठा सर्व करणार आहे. हा नुसता खाल्ला तरी छान लागतो आणि कोणत्याही चटणी बरोबर, लोणच्या बरोबर, सॉस बरोबर आपण हा खाऊ शकतो. असेच आपण सगळे पराठे करून घेऊयात. माझे सगळे पराठे लाटून झालेले आहेत. आपण बनवलेलं जे पीठ होतं त्याच्यामध्ये माझे हे 7 पराठे तयार झाले आणि पराठा म्हणाल तर बघा एकदम मऊ असा छान पराठा हा तयार झालेला आहे. कितीही वेळ ठेवला तरी हा वातड होत नाही, कडक होत नाही आणि छान लेयर्स पण आलेत. भरपूर भाज्या असणारा हेल्दी असा आपला हा पराठा तयार झाला. हा नुसताच पराठा बटर लावून तूप लावून खाल्ला गरम गरम खूप छान लागतो. तुम्ही दह्याबरोबर खा, लोणच्या बरोबर खा, सॉस बरोबर खा किंवा कोणत्याही भाजी बरोबर खा किंवा नुसता खा. आपल्या सकाळी सकाळी ब्रेकफास्टला हेल्दी ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये पण तुम्हाला हा बनवता येईल. ह्याच्याबरोबर फक्त डाळ भात खिचडी असेल तरी हे आपल्याला भरपूर होतं. तुम्ही असे पराठे बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे पराठे कसे होतात. भेटूया परत एकदा अशा छानशा चटपटीत रेसिपीसह. टिल देन गुड बाय.